नमस्कार मंडळी. सिनेड हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. ह्याच शब्दापासून सिनेडल आणि सिनेडॅलिटी अशा आणखीन दोन शब्द आपण परिचित करून घेतले पाहिजेत. या सिनेड प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे आपण जेव्हा गाव परिवारामध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये संघटनेमध्ये चर्चा करण्यासाठी एकत्र येऊ तेव्हा काही प्रश्न आहेत. या प्रश्नामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की आपण सहप्रवासी आहोत का? आर वी टुगेदर? आणि जर आपण सहप्रवासी आहोत तर कशा प्रकारे आपण सहप्रवासी आहोत आणि आणखीन सहप्रवासी होण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, पवित्र आत्मा त्यासाठी आपल्याला कोणती प्रेरणा देत आहे, ह्यावर आपण चिंतन करीत आहोत. प्रिय भाविकांनो, हे जे प्रश्न आहेत हे जणू काही आईस ब्रेकर्स आहेत. हे प्रश्न आपल्याला अधिक चिंतन करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. आणि म्हणून या प्रश्नावर विचारविनिमय करीत असताना आपल्याला आपले अनुभव जे आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद झाला आहे, कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला एक सुखद अनुभव आला आहे, किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला अडचण निर्माण झाली आहे, वेदना झालेल्या आहेत, दुःख झालेलं आहे, अशा प्रकारच्या आपल्या अनुभवाचं आपण कथन करायचं आहे. ह्यामध्ये चूक आणि बरोबर असं काही नाही, तर आपल्याला आलेला अनुभव आपण सांगायचं आहे की जेणेकरून दुसऱ्याला प्रेरणा होईल आणि दुसऱ्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं. ह्या सिनेड प्रक्रियेमध्ये आपण 3 टप्प्यावर धर्मग्रामामध्ये विचार करत आहोत. पहिला टप्पा म्हणजे माझं कुटुंब, डोमेस्टिक चर्च, चिमुकली ख्रिस्त सभा. त्यामध्ये आम्ही कुटुंबामध्ये कशा प्रकारे सहप्रवास करीत आहोत. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे माझा गाव परिवार, कम्युनिटी. आपण एक दिलाचा, एक जीवाचा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये आमचा सहप्रवास कसा आहे. आणि त्यानंतर आपलं धर्मग्राम, जे आपल्या धर्मप्रांताचा मुख्य भाग आहे, त्यामध्ये आपण सहप्रवास कसा करत आहोत. तर अशा प्रकारे या 3 टप्प्यामध्ये आपण या प्रश्नावर चिंतन करायचं आहे आणि उत्तर द्यायचे आहेत. आता वेगवेगळ्या क्षेत्रामधले काही प्रश्न मी आपणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिलं म्हणजे सहभागितेची ख्रिस्त सभा, म्हणजेच एकोपा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण कशा प्रकारे सहप्रवास करीत आहोत. आणि म्हणून प्रथम आपण विचार करायचा आहे की ऐक्य, समूह भावना, एक दिलाचा, एक जीवाचा समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये कशा प्रकारे आपली जडणघडण केली जाते, कोणकोणत्या माध्यमातून, कोणकोणत्या गोष्टीद्वारे आपल्याला हे ऐक्याचं महत्त्व पटवून दिलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यामध्ये आहे की हे ऐक्य वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो. म्हणून तुमच्या ज्या काही सूचना आहेत, तुमच्या ज्या काही योजना आहेत, तुमचे जे काही अनुभव आहेत ते तुम्ही त्यावेळेला सांगू शकता. ह्याच भागामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे इतर धर्मियांशी आपले नातेसंबंध कसे आहेत. इतर धर्मीय जे आहेत त्यांच्याबरोबर आपण कित्येक वर्ष वावरत आहोत. आपल्या शाळेमध्ये म्हणा, आपल्या गाव परिवारामध्ये म्हणा, किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणा, किंवा आपल्या धर्मग्रामामध्ये आपला ह्या इतर धर्मियांशी संपर्क येत असतो. आणि हा संपर्क आल्यानंतर आपलं त्यांच्याबरोबरचं नातं कसं असते आणि त्या संपर्कामधून तुम्हाला आलेले काही चांगले अनुभव तुम्ही शेअर करू शकता. ह्या संपर्कामधून तुम्हाला आलेले काही अडचणी किंवा काही आव्हानं हे देखील तुम्ही मांडू शकता. तुम्हाला झालेल्या वेदना देखील तुम्ही त्याद्वारे सांगू शकता. त्यानंतर इतर पंथीय आपले जे आहेत, म्हणजेच ज्यांचा बाप्तिस्मा ख्रिस्तामध्ये झाला होता परंतु काही कारणास्तव ते आपल्यापासून दूर गेलेले आहेत, तेव्हा त्यांना काय अनुभव आलेले आहेत, का ते आपल्यापासून दूर गेले असतील, किंवा कशामुळे आपल्याला
कशा प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांचा ऐकून घेऊ शकतो हे आपण विचार करायचे आहेत. आणि तसे अनुभव जर आपल्याला असतील तर आपण ते शेअर करायचे आहेत आणि दुसऱ्यांना सांगायचे आहेत. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐकणे आणि बोलणे. ऐकणे ह्या सिनेड प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यामध्ये आपण सतत वाढत राहायला पाहिजेत हे आपल्याला पोप महाशय सांगत आहे. आणि म्हणून ऐकण्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल आणि तशा प्रकारचं वातावरण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये आहे का, आणि असण्यासाठी आपल्याला काय काय सूचना करता येतील. त्याचप्रमाणे मन मोकळेपणाने बोलण्यासाठी वाव देणे हा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मन मोकळेपणाने बोलण्यासाठी आपल्याला चालना दिली जाते का, कुटुंबामध्ये आपलं मत मांडण्यासाठी आपल्याला सांगण्यात येते का, कुटुंबामध्ये आपलं मत विचारात घेतलं जातं का. तर अशा प्रकारे गाव परिवारामध्ये आणि मग धर्मग्रामामध्ये आपली मतं ह्याला किती महत्त्व आहे किंवा कोणतं स्थान आहे हे आपण अनुभव कथन करून सांगायचं आहे. तशाच प्रकारे आपण नंतरचं क्षेत्र घेतलेलं आहे आणि ते म्हणजे आपले जे उपासना विधी आहेत, साक्रामेंताचे जे सोहळे आहेत किंवा साक्रामेंताच्या ज्या प्रार्थना आहेत, गाव परिवाराच्या प्रार्थना आहेत, उपउपासना आहेत, ह्या सगळ्यामध्ये आपला सहभाग कसा आहे. आपण आत्मपरीक्षण करायचे इथे आणि विचार करायचा आहे की आपल्या कुटुंबातील किती लोक ही उपासनेसाठी, गाव परिवारामधील उपउपासनेसाठी पुढे येतात आणि आपला सहभाग दर्शवित असतात. आपण बघायची भूमिका घेतो, आपण कोणीतरी आपल्याला सांगावं म्हणून वाट पाहत असतो की आपण त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतो. आणि सक्रिय सहभाग घेतल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे अनुभव येतो तो अनुभव आपण सांगायचा आहे. आणि सगळ्यांना सामावून घेण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला चालना देता येईल हे देखील आपण सुचवू शकता. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे मिशन कार्य. हे मिशन कार्य जे आहे ते मिशन कार्य म्हणजेच सुवार्थ घोषित करणे इतकंच नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा तो भाग आहे. आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी, मग ते आजारी लोकांची असो, मग ते वयस्कर लोकांची असो, मग कोणी अडचणीत असेल त्यांच्यासाठी असो किंवा कोणी बाहेरचं असेल त्यांच्यासाठी असो, आपल्याला प्रेरणा कशी मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताचं एकमेव मिशन आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये दुसऱ्यांसाठी जीवन जगण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे प्रेरणा दिली जाते, चालना दिली जाते. इतकंच नाही तर आपण समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न समोर आणायचे आहेत की आपले सामाजिक प्रश्न आहेत, आपले राजकीय प्रश्न आहेत, आपले आर्थिक प्रश्न आहेत, आपले पर्यावरणाचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नावर कधी चिंतन होते का, ह्या प्रश्नासाठी काही वाव आहे का, हे प्रश्न आपल्याला कशा प्रकारे सोडवता येतील आणि आपल्या सर्वांना एकत्रित प्रवास करून आपण कशा प्रकारे या प्रश्नांना सामोरे जाऊ शकतो हे देखील आपल्याला या चौथ्या भागामध्ये पाहायचं आहे. आणि पाचवा भाग जो आहे तो म्हणजे अधिकाराचा वापर. बाप्तिस्म स्वीकारलेले आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी आहोत. कुटुंबामध्ये आपण अधिकारी आहोत, गाव परिवारामध्ये आपण अधिकारी आहोत, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण अधिकारी आहोत, आपल्या शाळेमध्ये आपण अधिकारी आहोत. म्हणजे जिथे कुठे आपण आहोत तिथे आपल्याला कोणत्या ना प्रकारचा अधिकार आहे. तो अधिकार आपण कशा प्रकारे वापरतो, तो अधिकार सेवाभावी आहे का. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो आहे. आणि म्हणून तशा प्रकारची आपल्याला सेवा देता येईल का, ह्या अधिकाराचा वापर सेवाभावी आणि नम्र प्रवृत्तीने करता येईल का, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपण आपल्या अधिकाराचा वापर कशा प्रकारे करतो ते आपण पाहायचं आहे. आणि शेवटी ह्या अधिकाराचा वापर करीत असताना निर्णय प्रक्रिया जी आहे ती निर्णय प्रक्रिया आपण समजून घ्यायची आहे. ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण कोणते मूल्य जोपासत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानातील जे मूल्य आहेत, पवित्र आत्म्याची जी दानं आहेत,
पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ती मूल्य जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करतो का, की निर्णय प्रक्रियेमध्ये आपण कोणत्या तरी एका मताशी वाहून जातो आणि मग त्याद्वारे निर्णय केला जातं. आणि म्हणून ह्या कुटुंबामध्ये देखील आपण विचार करायचा आहे, आपल्या गाव परिवारामध्ये आपण विचार करायचा आहे, धर्मग्रामामध्ये विचार करायचा आहे की सत्याला अनुसरून निर्णय घेतले जात आहेत का, त्यानंतर ख्रिस्ताची जी मूल्य आहेत ती जोपासण्यासाठी निर्णय घेतले जातात का, सर्वांचा सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या हितासाठी जे महत्त्वाचं आहे आणि जे चिरकाल टिकणार आहे त्या अनुषंगाने आपण निर्णय घेत असतो का. तर असे हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर आपण अंतर्मुख होऊन चिंतन करायचं आहे आणि गाव परिवारामध्ये, संघटनेच्या सभेमध्ये किंवा इतर जे क्षेत्र आहेत त्यामध्ये जेव्हा आपल्या सभा असतील तेव्हा तुम्ही आपली मतं अगदी उत्स्फूर्तपणे आणि स्वतःच्या अनुभवांतून शेअर करायची आहेत. प्रिय भाविकांनो, सिनेड प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे. सिनेडमध्ये आपण काही निर्माण करण्यासाठी किंवा काहीतरी शोधण्यासाठी जात नाही, तर आपण त्याचा अनुभव घेण्यासाठी जातो. आणि म्हणून आपण जेव्हा गटामध्ये बसतो तेव्हा गटामध्ये बसल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांचं ऐकण्यासाठी कशी चालना मिळते, दुसऱ्यांचं मत आपण कशाप्रकारे स्वीकारत असतो. इतकंच नाही तर दुसऱ्यांना बोलतं करावं म्हणून कधीकधी आपल्याला स्वतःला शांत राहावं लागणार आणि दुसऱ्यांना बोलतं करण्यासाठी आपण प्रेरणा दिली पाहिजे. तर अशा प्रकारे या सर्व प्रश्नांमध्ये आपण गुरफटून न राहता प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया समजून घ्यावी आणि त्या प्रक्रियेचा अनुभव घ्यावा आणि तशाच प्रकारची प्रक्रिया आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये व्हावी ही अपेक्षा आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही जास्तीत जास्त प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे आणि तुमचे अनुभव कथन करावे हीच एकमेव आम्ही तुमच्याकडे विनंती करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.